हवामान अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांचा जाहीर निषेध. निषेध निषेध निषेध. खोटा हवामान अंदाज द्यायचा, स्वतःच्या तुंबड्या भरायच्या, अशा लोकांचा मी जे शेतकरी ह्या लोकांवर विश्वास ठेवून बियाणं मातीत घालून बसलेले आहेत त्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. अशा भंगार लोकांमुळं शेतकऱ्यांचं वाटोळं झालेलं आहे. तर राम भावांनो बहिणींनो, मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर भावांनो बहिणींनो, बियाणं तर मातीत घालून झालं, शेतकरी तर फसवला गेला. आता फसवलेला शेतकरी, आता तुम्ही विचार करा, हे बियाणं असं उगवून येऊ राहिलंय, याला पाण्याची गरज आहे, यांच्यावर विश्वास ठेवला आणि यांनी आम्हाला फक्त फसवलंच. मला हे कळत नाही, ज्या वेळेस अवकाळी पाऊस होतो त्याचा अंदाज हे लोक एकदम बरोबर देतात, पण ज्या वेळेस शेतकऱ्याला खरी गरज राहती त्यावेळेस हे लोक शेपूट घालून का बसतात, याचं उत्तरच मला आजपर्यंत मिळालेलं नाही आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या शेतकऱ्यांनी तुम्ही अंदाज सांगता म्हणून डोक्यावर घेतलं, त्या शेतकऱ्यांना फसवताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो. शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेतोय आणि आज तो शेतकरी आबाळाकडे पाहतोय. दागदागिने घाण टाकले, घरात खिशात जेवढे पैसे होते ते सगळे संपून टाकलेत तुमच्या अंदाजामुळं. आम्हाला वाटलं तुम्ही शेतकऱ्याचं काहीतरी भलं करतान, पण सगळा खेळ पैशापाशी येऊन गुंततो. म्हणूनच मी व्हिडिओची सुरुवातच अशी केली की शेतकऱ्यांना फसवणाऱ्या लोकांचा जाहीर निषेध. आणि जो खास शेतकरी असन का, तो हा व्हिडिओ नक्की शेअर करेन. काल मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांचं नाव घेतलं नव्हतं. तरी पण मला एक कमेंट आली का आमक्याचं नाव घेऊ नको. तर मी कधीच कुणाचं नाव घेत नाही. अंदाज सांगणारे लोक, मला कळतं का तो फक्त एक अंदाज आहे, पण तुमच्या अंदाजावर अंधविश्वास ठेवून, अंधविश्वास कळतो ना तुम्हाला, अंधविश्वास ठेवून जर शेतकरी त्याच्याकडचे पैसे जर तो याच्यात घालीत असला, मातीत घालीत असला बियाणाच्या रोपानं, आणि तो फसवला जात असला, तर काय करायचं तुम्ही विचार करा. मी कालपासून पाणी भरतोय बघा, लयच झालं ना तर 20 साऱ्या भरायच्या झाल्या. मग काय करायचं शेतकऱ्यांनी, कसं करायचं तुम्ही सांगा आता. आता हे पाणी बघा तुम्ही, किती फास्ट पुढं चाललेलं आहे बघा. बघा म्हणजे पाण्याचा जोर किती. मग तुम्ही जर शेतकऱ्याला फसवून, शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालून जर पैसे कमावणार असले, तर ते पैसे तुम्हाला पुरतील असं वाटत नाही. काय वाटतं तुम्हाला? आणि शेतकऱ्यांची बाजू घेणं हा जर गुन्हा असला तर मग मला माफ करा. मी कालच सांगितलं होतं की मी आतापर्यंत कधी म्हणलो का आपला दोष, आपला रोख माझा कुणाकडे आहे? हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांकडे. अरे जर तुमच्या अंदाज सांगण्यामुळं, तुमच्या हिशोबाने जर अवकाळीमध्ये शेतकरी सुखी होतो, समजा शेतकरी वाचतो बा त्या होणाऱ्या नुकसानीपासून, पण मग ह्या नुकसानीचं काय? बघा, पोटच्या पोरासारखं पिकाला जीव लावायचा,
आणि ज्या वेळेस त्याला गरज असती त्यावेळेस जर त्याचं वाटोळं होऊन गेलं तर याला जबाबदार कोण? ज्या हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांना स्वतःवरती विश्वास आहे. काल पंढरपूरमध्ये हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांच्या विरोधात एक मोर्चा निघाला होता का तुम्ही अंदाज सांगू नका, तुमचे अंदाज सांगण्यामुळं आमचं वाटोळं होतं. मला वाटतं काहीतरी द्राक्ष बागायतदार लोकांचा तो मोर्चा होता. तर ते ज्या पोटतिडकीनं एकत्र येऊन ह्या लोकांच्या विरोधात उभे राहिले, तसंच सगळ्या शेतकऱ्यांनी यांच्या विरोधात येऊन उभं राहिलंच पाहिजे, तरच आपल्याला न्याय मिळणार आहे. नाही तर आपण म्हणजे काय म्हणायला पाहिजे मला तेच कळत नाही. किती वाईट परिस्थिती आहे राव. शेतकऱ्याचं वालीच नाही का कोणी? शेतकऱ्याची बाजू घेणारं कोणीच नाही का? शेतकऱ्यासाठी लढणारं कोणीच नाही का? सरकारनं कर्जमाफीचं गाजर दिलं. आता मुळातच गाजर देणं हे सरकारचं काम राहतं आणि शेतकऱ्याची जनतेची काळजी ही फक्त विरोधी पक्षाला राहते. पण विरोधी पक्ष बी शेपूट घालून बसलेला आहे. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये, बीडमध्ये 2-3 ठिकाणी त्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आंदोलनं झाली. पुढं काय? असू द्या, पण एक दिवस तुम्ही लॉकडाऊनमध्येच बघितलं का अख्खं जग ज्यावेळेस थांबलं होतं ना, त्यावेळेस फक्त शेतकरी एकटाच अख्ख्या जगाचं पोट भरीत होता. विचार करा तुम्ही, जे कारखानदार आज उड्या मारतात त्यांचे कारखानेचा कच्चा माल हा शेतकऱ्याच्या शेतातून येतो. बरोबर आहे ना? ह्या सरकारनं शेतकऱ्यांचं शेतीचं पाणी बंद केलं आणि बिअर कंपन्यांना पाणी वाढवलं. भरपूर गोष्टी बोलण्यासारख्या, पण काय होतं माहिती आहे का? बोललं तर राग येतो. राग आला तरी मला काय फरक पडत नाही. फक्त शेतकऱ्याच्या बाजू घेऊन लढायचं आणि लढणार, हे मात्र फिक्स. शेतकऱ्यासाठी कुणीतरी करतंय हे कळायला पाहिजे सरकारला. पण तसं सरकारचं नेमकं काय चालू आहे ते बी कळायला मार्ग नाही. सरकार कंपन्यावाल्याचं आहे का शेतकऱ्याचं आहे, मार्गच नाही कळायला. त्याच्यात भरपडली ही हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांची. मला एक कळत नाही, आपले आजे पणजे हे काय ह्याच हवामान अंदाज सांगणाऱ्यांच्या भरोश्यावर तर पिकं नव्हती करीत. आपण का मूर्ख ठरतो आणि का यांच्यावर विश्वास ठेवतो? मला माझी स्वतःचीच लाज वाटती का यांच्यावर विश्वास ठेवून आपण पिकं करू राहिलो. आपल्याला जर आपली स्वतःची लाज वाटत असली तर 100% सुधरा. आणि हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांना सांगतो, खोटे हवामान अंदाज देऊन शेतकऱ्यांचं वाटोळं करू नका. याच्यातून कमवलेले पैसे तुम्हाला जास्त दिवस पुरणार नाही. मी खरं सांगतो तुम्हाला. तुमच्यात जर थोडीफार जरी जनाची मनाची काही असली ना, तर असे खोटे हवामान अंदाज देणं बंद करा. भावांनो बहिणींनो, पोटतिडकीनं सांगतोय, आज रडून सांगतोय, उद्या ओरडून सांगायला लावू नका. ती वेळ आणू नका. वाहतुनी पाऊस 10 तारखेला येईन, 20 तारखेला येईन, राक्षसी पाऊस येईन, आलाच नाही. अख्खा जून कोरडा चाललाय. बघा पटतंय का? शक्यतो पटणारच नाही. कारण अंदाज सांगून शेतकऱ्याची फसवणूक करतात आणि आपल्यातलीच काही शेतकरी त्या लोकांची तळी उचलतात. म्हणजे यांचं असं असतं, जिकडं खोबरं तिकडंच चांग भलं. त्याच्याकरता भावांनो बहिणींनो, सुधरा. ह्या लोकांवर विश्वास ठेवू नका. पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. पण जर जो खास शेतकरी ना, त्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल.
तो हा व्हिडिओ नक्की शेअर करणार. बघा काय वाटतं ते. सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय शिवराय.